जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। जय गोपी जन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन, यशोदानंदन व्रज जन रंजन। यमुना तीर वनचारी, यमुना तीर वनचारी। जय राधा माधव, जय कुंज बिहारी। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। जय राधा श्याम सुंदर, राधा श्याम सुंदर राधे। जय कृष्ण बलराम, कृष्ण बलराम, कृष्ण बलराम। जय कृष्ण बलराम। जय गौरानिताय, गौरानिताय, गौरानिताय। जय गौरानिताय। जय जय प्रभुपाद, प्रभुपाद, प्रभुपाद। जय श्रील प्रभुपाद। हरिनाम संकीर्तन की जय, श्रीमद् भगवद गीता की जय, श्रील प्रभुपाद की जय। ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं, श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितां तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। कोणाला आठवतंय काय केलेलं आपण मागच्या आठवड्यात? हरे कृष्ण प्रभूजी. हा माताजी बोला. आपण 30 आणि 31वा श्लोक घेतला होता ध्यान योगामधला. हा, सॉरी, 31 आणि 32 घेतला होता का 30 आणि 31 मला नीट आठवत नाहीये पण 30-31. हा 30-31. तर आपल्या ज्या 3 लेवल आपण बोलत होतो त्या की देव आहे आणि देव हृदयात आहे आणि देव म्हणजेच कृष्ण भगवान आहे. तर जी तिसरी लेवल आहे ती या 30व्या श्लोकामध्ये सांगितलेली, सॉरी 31व्या श्लोकात सांगितलेली आहे. पण 30व्या 30व्या श्लोकामध्ये 30व्या 30व्या मध्ये श्लोकामध्ये हा भगवान हा स्वतःबद्दल सांगतोय आणि 31व्या श्लोकामध्ये तो आणि परमात्मा वेगळे परमात्मा. नाही हे हम्म सांग. हम्म ठीक हा तर ते 30व्या मध्ये की कृष्ण भगवानांचं कृष्ण भगवान आणि भक्त परमात्मा. यांचं रिलेशन
कसं अखंड आहे आणि ते अविनाशी आहे. आणि जो याच्याबद्दल आपण बोललो की जो आय मीन सगळेजण सर्वत्र मला पाहतो, अ, अ, तो कधी माझ्यापासून दुरावत नाही. त्याच्यामध्ये मग आपला प्रश्न आला होता, तर तुम्ही म्हणाले ते पुढे आपण कव्हर करू. आपल्याला खरंच ते शक्य आहे का, हा एक प्रश्न आला होता. हम्म. आणि 31व्या तेच परमात्मा आणि श्रीकृष्ण भगवान दुसरे वेगवेगळे नसून ते एकच आहे बेसिकली. बरोबर. ठीक आहे. अजून कोणाला काही पॉइंट ऍड करायचं आहे जे आपण मागच्या वेळी डिस्कस केलेलं? हा, मी रेकॉर्डिंग ऐकत होतो प्रभू. तर त्याच्यामध्ये असं कळलं की भक्ती पण त्याच्यामध्ये पण लेवल्स आहेत. जसं तुम्ही सांगितले संत आहेत आणि नंतर गोपी आहेत. तर गोपींची जी भक्तीची लेवल आहे ती सर्वश्रेष्ठ आहे आणि ती करणं खूप डिफिकल्ट आहे लक्षात आलं. बरोबर. तर ते सगळ्यांना, कृष्णाला सगळ्यांमध्ये बघतात. इव्हन जेव्हा तेव्हा रासलीलाच्या वेळेस तुम्ही एक उदाहरण दिलेलं, तेव्हा हम्म. ते सेपरेट यांना जेव्हा अहंकार येतो आणि कृष्ण जेव्हा तिकडनं निघून जातो, तेव्हा गोपी सगळ्या वस्तूंमध्ये श्रीकृष्णालाच बघतात आणि त्यांच्यामध्ये एक गोपी श्रीकृष्ण होते आणि ते भक्ती करतात आणि म्हणजे एवढी उच्च लेवल आहे ते. नाही नाही, हे काय म्हणालात, एक गोपी श्रीकृष्ण होते? अच्छा, ते म्हणजे पास्ट टाइम्स ते करत असताना. हो हो. हा हा हा, बरोबर. तर ते भारावून जातात की त्यांना सगळ्यांमध्ये श्रीकृष्ण दिसतं आणि त्यांच्यामध्येच एक गोपी आहे ती, शी ऍक्ट ॲज अन कृष्ण. आणि बरोबर आणि बरोबर. की म्हणजे सीमा माताने प्रश्न विचारलेला, तर ते आपण नंतर बघू. पण तुम्ही उदाहरण दिलं की शक्य नाहीये, पण दॅट इज द हायेस्ट लेवल ऑफ. करेक्ट करेक्ट. एक तुम्ही कधी हे ऐकलंय का, गोविंद दामोदर माधवेती? हे भजन ऐकलंय तुम्ही कोणी? हो, युट्यूबवर एकदा ऐकलेलं. अच्छा, त्याचा अर्थ कळलाय का? हं? नाही, आता अ, विसर एकदाच ऐकलेलं. पंडित जसराज त्यांनी गायलेलं आहे हे. अतिशय त्यांचा आवाज तर सुंदर आहेच, पण अतिशय सुमधुर अशा चालीमध्ये पण गायलेलं आहे. नक्की ऐका, गोविंद दामोदर माधवेती. तर ह्याच्या मागे म्हणजे ह्या भजनाच्या मागे एक इव्हेंट काय घडलेली, तर गोपी एवढ्या कृष्णमय झालेल्या की त्यांना आपण काय करतोय आणि काय नाही करतोय ह्याची कोणत्याही प्रकारची त्यांना सूदबूद नव्हती. आणि प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना फक्त कृष्ण आणि कृष्णच सुचत होता आणि दिसत होता. तर जेव्हा ते भाज्या विकायला जायचे किंवा दूध दही लोणी कोणाला द्यायला जायचे, तर लोकांना असं बोलायचं ना की वांगी घ्या, बटाटे घ्या वगैरे, तर ते तसं नाही बोलायचे. गोविंद घ्या, माधव घ्या, दामोदर घ्या, हे असं बोलायचं ते. मग त्यांना कळायचंच नाही की आपल्या तोंडून कृष्णाची नावं, कृष्ण कसा येतोय, ते एवढ्या त्या कृष्णमय झालेल्या. त्यामुळे गोविंद दामोदर माधवेती हे तीच त्याची नावं कंटिन्युअसली येत आहेत. आणि भाजी विकताना सुद्धा ते फक्त तेच बोलायचे, गोविंद घ्या, दामोदर घ्या, माधव घ्या. आणि वाईट कसलं वाटतं की लोकांना गोपींच्या कृष्णावरती जे ॲब्सोल्यूट लेवलचं जे प्रेम आहे ना, त्याची जरा पण त्यांना कल्पना नाही. त्यांना वाटतं ते शारीरिक प्रेम आहे. आणि म्हणून त्या रासलीला किंवा गोपींचं कृष्णावरती असलेलं प्रेम हे ह्याची इतकी मस्करी होते. तर एक ऑफिसमधल्या एका मुलाशी माझं असं बोलणं चाललं होतं. तर तो हिंदू आहे हा तो. तरी तो मला असा बोलत होता की बाकी मला काही कृष्णाचं काही आवडत नाही, पण मला फक्त एवढं एक आवडतं, त्याच्या आजूबाजूला भरपूर गोपी असतात म्हणून, तर मला तसं हवंय म्हणून. तर ही लेवल आहे त्यांचं जे प्रेम आहे एकमेकांवरती ते बघून. जेव्हा कृष्णालाची रासलीलाला विचित्र शब्दांमध्ये लोक त्याच्याबद्दल बोलतात, त्यावेळी ते हे विसरून जातात की कृष्ण फक्त 7 वर्षाचा होता जेव्हा पूर्ण रासलीला झालेली. आणि म्हणजे जी व्यक्ती ह्या अशा पद्धतीने कृष्णाच्या लीलेकडे बघते किंवा गोपींच्या लीलेकडे बघते, त्यांची तर लेवल दूरचीच गोष्ट.
भागवतम मध्ये 10व्या स्कंधाचे 29, 30, 31, 32 आणि 33 असे 5 अध्याय आहेत, ज्याच्यामध्ये रासलीलेचं वर्णन केलेलं आहे. तर आम्हाला आज सुद्धा इतक्या वर्षांच्या इस्कॉन मध्ये असून सुद्धा, कृष्णाची इतकी सेवा करून सुद्धा आम्हाला गुरु महाराजांची परमिशन घ्यावी लागते की आम्ही ते वाचू का म्हणून. तर तुम्ही इमॅजिन करा, ते इतकं कॉन्फिडेन्शियल टॉपिक आहे आणि दॅट रिक्वायर सच अ हाय लेवल ऑफ मॅच्युरिटी ते अंडरस्टँड करायला. तर ह्या म्हणजे अशी अतिशय क्षुद्र अशा लेवलच्या व्यक्तींना ते व्यवस्थित समजेल का? शक्यच नाहीये ते. आणि जोपर्यंत भक्ती येत नाही कृष्णावरती, तोपर्यंत ह्या गोष्टी समजणं पण शक्य नाहीये. त्यामुळे जनरली आम्ही ह्या गोष्टींबद्दल डिस्कस नाही करत, पण फक्त आता त्या श्लोकाच्या अनुषंगाने तो टॉपिक निघालेला म्हणून आपण बोललो. हरे कृष्णा. तर आज आपण 32 बघूया आणि प्रयत्न करूया 32, 33, 34 पूर्ण करायचा. एक विचारू का? हा. प्रभूजी, आपण ते राधारमण हे एकच दितीचं नाव आहे ना, म्हणजे हे वेगळे नाहीयेत. आपण जेव्हा पुस्तकाला कृष्ण आणि राधा हे वेगळं असतं, पण एक राधारमण मी म्हणजे यांच्याबद्दल ऐकलं, तर ते एकच दितीचं नाव आहे, असं आहे का? ती राधा रमण जे आहे ना, ते बेसिकली काय आहे, कृष्णाचंच नाव येते. राधा मध्ये जो रममाण झालेला आहे तो राधारमण. त्यामुळे तुम्ही त्याची इंडिव्हिज्युअली जरी पूजा केली तरी त्याचं नाव राधारमणच आहे. आणि जर राधे बरोबर त्याची पूजा केली तर तो राधाचा राधारमण म्हणून राधा आणि राधारमण एकत्र असतील. तो डीटी एकच येते. हरे कृष्ण. आपण 32वा श्लोक बोलूया. तुम्ही अनम्यूट करू शकता स्वतःला. आणि आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति अर्जुन, सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमो मतः. अनुवाद. हरे कृष्णा. हे अर्जुना, जो आपल्या स्वतःच्या तुलनेने सर्व जीवांकडे त्यांच्या सुखामध्ये आणि दुःखामध्ये वास्तविक समतेने पाहतो, तोच परिपूर्ण योगी होय. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता काय झालंय, आपण 32व्या श्लोकाला पोहोचलोय, जो शेवटचा श्लोक आहे, ज्याच्यामध्ये कृष्ण ध्यान योगाबद्दल इन्फॉर्मेशन देतोय. त्यांनी 11व्या श्लोकाला स्टार्ट केलं सांगायला, आणि 11वा श्लोक म्हणजे बिगिनिंग ऑफ द जर्नी होतं. शुचौ देशे प्रतिष्ठाप्य, एक अशी चांगली जागा, क्लीन जागा शोधायची आणि जिकडे कोणाचा डिस्टर्बन्स नाही होणार, कसं बसायचं, कशावरती बसायचं, नंतर किती हाईट वरती बसायचं, कमी नाही जास्ती नाही, डोळे कसे उघडे ठेवायचे, कुठनं श्वास घ्यायचा, कसा श्वास घ्यायचा, कसा श्वास सोडायचा, ही बिगिनिंग ऑफ द जर्नी होती. ती जर्नी त्यांनी पुढे पुढे आणत आणत अशा लेवलला आणून ठेवली आहे की आता तो त्याचा जो अल्टिमेट आहे ते सांगतोय तो. तर भगवानच्या लेवलपर्यंत तो पोहोचलाय, जे अल्टिमेट आहे. आणि परमात्मा आणि तो म्हणजे वेगळा नाहीये, डिस्टिंक्शन काय करण्याची आवश्यकता नाहीये, ते पण त्यांनी सांगितलंय. आता योगीमध्ये ज्या क्वालिटीज डेव्हलप होतात ह्या प्रोसेसला रीच होता होता, त्या क्वालिटीज बद्दल तो आता एका समरी लेवलमध्ये सांगतोय तो. ओके. आता आपला आत्मा जो आहे त्याची लेवल, त्याची जी वास्तविक स्थिती आहे ती समजणं अतिशय मॅन्डेटरी आहे ह्या प्रोसेसला इव्हन स्टार्ट करण्यापूर्वी. जसं युनिव्हर्सिटीमध्ये ऍडमिशन घेताना 10वी किंवा 12वी पास झालेलं पाहिजे, तसंच आहे हे पण, की जर का ज्याला आत्म्याची वास्तविक स्थिती समजली नाही त्या व्यक्तीला आत्मसाक्षात्कार होणं शक्यच नाहीये. त्या व्यक्तीला आत्म्याच्या त्या आध्यात्मिक मार्गावरती चालणं पण शक्य नाहीये. तर ही जी स्थिती आहे याची आपल्याला जाणीव होते आणि आपण त्या लेवलला पोचतो हा पूर्ण प्रोसेस फॉलो केल्यावरती. आणि या लेवलला पोचता पोचता आपल्याला हे पण आनंद यायला म्हणजे सुखम अक्षय अश्नुते, कृष्ण बोलले, राईट. तर ह्या लेवलवरती पोचता पोचता आपल्याला हे पण जाणवतं आपल्याला की ह्याच्यातनं जो आपल्याला आनंद मिळणार आहे तो खरा आनंद आहे. अदरवाईज जो बाह्य आनंद आहे तो फक्त शरीराच्या लेवलवरती आहे.
एक गोष्ट आपण विकत घेतली, गाडी घेतली, बंगला घेतला किंवा पैसे मिळाले, जॉब मिळाला, काही हे झालं वगैरे, तर त्यातनं जो आनंद मिळतो तो क्षणिक आहे. तो जास्तीत जास्ती जॉब किंवा बंगल्याचा आनंद कुठपर्यंत होणार आहे? आपलं शरीर असेपर्यंत. आपलं शरीर गेलं की नंतर त्या बंगल्याचा काहीही उपभोग आपण घेऊ शकणार नाही आपण. तर ह्या स्टेजला जेव्हा पोचतो की जेव्हा आपण कळतं की आपण एक आत्मा आहोत आणि शरीर नाही आहोत, त्यावेळी मग आपण कोण मित्र आणि कोण शत्रू ह्याचा भेद करत नाही आपण. कारण काय होतं की जो मित्र आणि शत्रू जो आहे तो पण एका शरीराच्या लेवलवरचं डेफिनेशन आहे. तर मी या शरीरात आहे आणि मला काही कारणास्तव समोरची व्यक्तीला मी आवडत नाही आणि मला तो आवडत नाही. त्यामुळे हे अगेन हे शरीराच्या लेवलवरचं डेफिनेशन होतं. जेव्हा दोघेही आत्म्याच्या लेवलवरती विचार करतात त्यावेळी शत्रू किंवा मित्र अशा कोणत्याही प्रकारचा भेद होत नाही. इनफॅक्ट ज्यावेळी आपण अजून या मार्गावरती पुढे चालायला चालू करतो तेव्हा आपल्याला कळतं की श्रीकृष्ण हा अल्टिमेट आहे. आपण सगळे त्याचे सेवक आहोत आणि जसा माझा कृष्णाशी डायरेक्ट रिलेशनशिप आहे तसंच इतर कोणत्या आत्म्याचा सुद्धा डायरेक्ट रिलेशनशिप आहे. आणि त्यामुळे आपल्याला ही आपली कॉमन फॅक्टर आहे दोघांमध्ये. तर हे कळल्यावरती आपल्याला जास्ती आनंद होतो आणि म्हणजे समोरच्याचा द्वेष करण्याची काही आवश्यकताच उरत नाही आपल्याला. त्यामुळे कृष्ण इथे ह्या श्लोकामध्ये सांगतोय की जी व्यक्ती स्वतःला इतर जीवांबरोबर कम्पेअर करून कोणत्याही उदासीनतेने किंवा वैराग्य भावाने बघत नाही, ती व्यक्ती एका समान दृष्टीने सगळ्यांना बघते, आत्मोपमेन सर्वत्र. आणि त्यांच्या सुखात आणि दुःखात ती पण एक समानता बघतो तो आणि तो स्वतःबरोबर कम्पेअर करतो आणि त्याप्रमाणे तो त्यांच्या सुखाला आणि दुःखाला बघत असतो तो. आणि अशी योगी जी असते ही सर्वात हायेस्ट स्टेज आहे ती. आणि आपण बघून घेऊया की माझ्या कंपॅरिझन मध्ये मी त्यांना सुखी आणि दुःखी समजणं म्हणजे काय, तर आपण ते बघून घेऊया. मी ह्या श्लोकामध्ये जास्ती डिटेलमध्ये नाही जाणार, काही स्लाइड्स मी स्किप करीन मी, कारण ह्या गोष्टीबद्दल आपण बोललेलो आहे. तर समान दृष्टी म्हणजे काय ते जरा आपण बघून घेऊया. तर ही जी ॲबिलिटी आहे, ही जी क्षमता आहे जी योगी अचीव करतो ह्या स्टेजला पोचता की ज्या गोष्टीमुळे मला सुख मिळतंय त्याच गोष्टीमुळे इतरांनाही सुख मिळू शकतं आणि जी गोष्ट मला दुःख देते तीच गोष्ट इतरांना पण दुःख देईल. हा आपल्याला समज येणं म्हणजे समान दृष्टी. आणि त्यामुळे मला जर का एखाद्या गोष्टीमध्ये सुख मिळणार नसेल तर ती गोष्ट मी इतरांबरोबर करणार नाही किंवा जी गोष्ट मला दुःख देते ती गोष्ट मी इतरांबरोबर करणार नाही. बरं, ह्याचे ड्रॉबॅक्सही असू शकतात, आपण बोलू त्याबद्दल आपण. आणि ही म्हणजे कसं आहे की योगीचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, ह्या शरीरात बाहेर पडून कृष्ण सेवेमध्ये संलग्न होणं. त्या ऑब्जेक्टिव्ह अचीव करण्यामध्ये जी समदृष्टी लागते त्याबद्दल कृष्ण बोलतोय इकडे. त्यामुळे आपण असं बघू शकतो की एखादा जर का मद्यपी असेल किंवा एखादा विचित्र विचारसरणीचा व्यक्ती असेल, टेररिस्ट असेल, काही कसंही म्हणू आपण, तर त्या व्यक्तीला आनंद कुठनं मिळतो? तर मद्यपीला दारू पिण्यातनं आनंद मिळतो. मग समजा त्या व्यक्तीने बोलले की मला दारू पिण्यातनं आनंद मिळतोय आणि दारू न प्यायल्यामुळे दुःख होतंय, त्यामुळेच इतरांना पण दारू प्यायल्यावर आनंद होईल आणि किंवा दुःख होईल, हे असं जर समजलं ती समज चुकीची आहे. आपल्याला ज्यातनं आनंद होतोय त्याचा आध्यात्मिक प्रगतीशी काय संबंध आहे हे जाणणं आणि त्याप्रमाणे त्यांना आनंद देणं ही समदृष्टी झाली. आणि ही समदृष्टी सुद्धा सत्वगुणाच्या लेवलवरती विचार करण्याची पद्धत आहे. जर का आपण रजोगुणी किंवा तमोगुणी असलो आणि आपल्या दृष्टीने जो आनंद आहे तोच इतरांना मिळावा असा जर विचार आपण केला तर तो खरा आनंद नाहीये. ठीक आहे. पण ही जी धारणा जी आहे ही अज्ञानामुळे येते. की मला दारू प्यायल्याने आनंद होतो त्यामुळे इतरांना पण आनंद होईल आणि मग मी त्यांना दारू पाजेन.
तर हा एक भ्रम असतो, हा अज्ञान असतो. हे ठीक आहे. गंमत कशी असते की एक व्यक्ती आहे, समजा त्याला काही आजार झालेला असतो आणि त्या आजाराला त्याला जो त्रास होतो, शरीराला वेदना होतात, समजा त्यांनी काही पेन किलर घेतल्या, त्या पेन किलरमुळे त्याला ते दुःख जाणवत नाही शरीराला, पण त्याचा अर्थ हा नाहीये की त्याच्या शरीरात काही जंतू नाही आहेत म्हणून. ते शरीराचं दुःख त्याला टेम्पररी फक्त जाणवत नसतं. अशा वेळी तो व्यक्तीने जर का स्वतःला निरोगी समजलं तर तो त्याचा अज्ञान येतो. त्यामुळे ती धारणा कशी मूर्खपणाची आहे, तर तोच इकडे ऍप्लिकेबल आहे की खरा आनंद माझा कशा ते मला माहिती नाहीये, पण मी समजतोय की दारू प्यायल्याने मला आनंद होईल, त्यामुळे मी दारू पिणार आणि मी इतरांना पण त्यांना आनंद मिळावा म्हणून मी दारू पाजणार. तर ते किती मूर्खपणाचं आहे, तर सेम आहे. दुसरी गोष्ट कसं आहे की कृष्णाच्या सेवेमध्ये जो आनंद मिळतो, तो आनंद कधीही आपल्याला टेम्पररी वाटत नाही, तो परमनंट आनंद असतो. दारू पिणाऱ्या व्यक्तीला काय होतं की त्या मोमेंट परत त्याला आनंद मिळत असेल भलेही शरीराच्या लेवलवरचा, पण दुसऱ्या दिवशी जेव्हा अति चढलेली असते आणि काही लफडी झालेली असतात वगैरे, कुठे म्हणजे बायको मुलं वगैरे त्याच्यावर नाराज झालेली असतात, अशा वेळी त्याला दुःख जो असतो की आपण जे केलं ते चुकीचं केलं, परत नंतर तो तेच करतो, ती वेगळी गोष्ट, पण त्याला निदान त्यावेळी करता का होईना पण दुःख होतं त्याला की आपण हे करायला नव्हतं पाहिजे म्हणून. तर असा आनंद, कसा आनंद असू शकतो, तो काल आनंद आहे आणि आज दुःख आहे ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की हा जो आनंदामुळे तुम्ही खरा आनंद कधीच प्राप्त नाही करू शकत. जसं वेदना पेनकिलर जे असतात त्यांनी तुमचा रोग कधी बरा होत नाही. त्यामुळे हे समजणं अति आवश्यक आहे की आपला खरा आनंद कशात आहे, आणि ह्याच्याकरता सुद्धा ह्या मार्गावरती चालण्याकरता एक 4 पावलं तरी पुढे चालावी लागतात आपल्याला, टू अंडरस्टँड की आता जो मी जी कृती करतोय त्या कृतीतनं मला जो आनंद मिळणार आहे, तो आनंद माझ्या आध्यात्मिक प्रगतीला बेनिफिट करणार आहे का नुकसान देणार आहे. मला तो आध्यात्मिक आनंद आहे का भौतिक आनंद आहे, हे समजायला पण आपल्याला एक थोडा आपल्याला एक समजूत यावी लागते. तर ही कसं आहे की आपली जीवन पद्धती सुद्धा ह्याच्यावरती एक इम्प्रेशन क्रिएट करते की समजा मी नेहमी दारू पिणाऱ्या लोकांबरोबर किंवा असा विचित्र म्हणजे फक्त भौतिक आसक्ती असणाऱ्या लोकांवरती बरोबर जर का मी राहिलो, तर ग्रॅज्युअली का होईना पण माझी मेंटॅलिटी तशीच राहते. पण जर का मी भक्तांबरोबर मी रेग्युलरली राहिलो, कृष्णाबद्दल जास्ती गप्पा मारल्या, कृष्णाचं बद्दल कथा ऐकल्या, बोलल्या कथा, भगवद्गीता शिकवली वगैरे, कृष्णाचं नाव घेत राहिलो वगैरे, तर ग्रॅज्युअली आपली पद्धती पण, आपली विचारसरणी, आपली जी प्रवृत्ती असते ती प्रवृत्ती बदलत हळूहळू ती सात्विक होते. आणि जेव्हा सात्विक प्रवृत्ती येते तर सत्वात संजायते ज्ञानम, 14व्या अध्यायात कृष्ण बोललाय की सत्वगुणी ज्ञानी बनतो हळूहळू. त्याला ज्ञान, चांगलं ज्ञान हळूहळू येत राहतं. तर आपली ही जी जीवन पद्धती आहे की चांगलं खाणं, चांगलं बोलणं, चांगलं सहवास ठेवणं वगैरे, ही ही पद्धती जी आहे ती सत्वगुणाची वृद्धी करणारी पद्धती आहे. पण जर का आपण असं नॉनव्हेज खाणं, दारू पिणं किंवा पिक्चर्स, स्पोर्ट्स वगैरे ह्या गोष्टींकडे जास्ती आकृष्ट होत राहिलो तर आपली प्रवृत्ती रजोगुण आणि तमोगुणाकडे वगैरे जास्ती आकर्षित होते. त्यामुळे आपल्याला जर का आध्यात्मिक प्रगती करायची असली तर आपल्याला ग्रॅज्युअली आपली पद्धती पण हळूहळू चेंज करावी लागते आपल्याला. आणि आता एक भक्त, ही जी समम पश्यती जी संकल्पना आहे ती कसं करू शकतो भक्त, तर आपण हे करतो. तर प्रभुपादांनी काय सांगितलेलं आहे की आपण कृष्ण भावनेमध्ये जसे जसं आपण पुढे पुढे जातो तसं आपल्या एक मानसिक प्रवृत्तीमध्ये परिवर्तन होत राहतं आणि आपल्याला एक आनंद आपल्याला अनुभवायला मिळतो, आणि ज्यामुळे काय होतं आपल्याला हा आनंद इतरांना देण्याची पण आपली इच्छा वाढत जाते. आपली काय असतं की
आपल्याला कळतं की ह्या प्रवृत्ती, ह्या गोष्टींमुळे जो आनंद मला मिळालेला आहे तो आनंद त्याला काही तोड नाहीये, कंपॅरिझन नाहीये. तर फॉर एक्झाम्पल समजा एखाद्या व्यक्तीला ट्रेनचा प्रवास आवडला आणि तो दुसऱ्या व्यक्तीला जर सांगायला गेला की बाबा बाबा मी ट्रेननी गेलो मुंबईपासून दिल्लीला, खूप मजा आली, खूप आनंद आला. पण ती समजा ती दुसरी व्यक्ती अतिशय धनाढ्य असली आणि तो फक्त एरोप्लेननी ट्रॅव्हल करत असेल कुठे, तर तो बोले तुझ्या ट्रेनच्या प्रवासापेक्षा आनंद मला जास्ती फ्लाईटनी ट्रॅव्हल करणं जास्ती आनंद मिळतो मला. तर तू ह्या आनंदाबद्दल काय बोलत बसलाय? पण भक्ताला काय आहे, भक्ताला हा कॉन्फिडन्स आहे की हा जो आनंद मला मिळतोय तो आनंद इतका टॉपमोस्ट आहे की तो कोणालाच मिळू शकत नाही जर का त्यांनी भक्ती नाही केली तर. म्हणून तो भक्त इतरांना भक्तीमध्ये गुंतवण्याचा प्रयत्न करत असतो आणि तो आनंद त्यांना मिळेल असा हा प्रयत्न करत असतो. हा कारण गमत काय होते की अशी बरीच जण एस्पेशली इस्कॉन मध्ये अशी तुम्हाला भरपूर जण जाणवतील जे इस्कॉन मध्ये येण्याआधी त्यांची जी वागण्याची पद्धत होती, जी जीवनशैली होती ती इतकी वेगळी होती आणि चुकीची पण म्हणू शकतो की अशी होती की त्यांना ते प्रकर्षाने जाणवतं की आता आपल्यामध्ये किती बदल झालेला आहे मोठा. एक व्यक्ती मी ज्याला ओळखतो 4 वर्षापूर्वी त्याला तो दारू इतका प्यायचा, तो इतका प्यायचा की त्याला उभ्या उभ्या तो भिंतीला टच म्हणजे भिंतीवरती रेलून तो उभ्या उभ्या झोपायचा. ही ती लेवल होती त्याची. ते त्यांनी सगळं सोडलं, इस्कॉन मध्ये आला, त्यांनी संपूर्ण दारू नॉनव्हेज वगैरे सगळं सोडला. 16 राऊंड चॅन्टिंग वगैरे करतोय तो. त्यांनी दीक्षा घेतली आणि त्यानंतर आता तो ब्राह्मण दीक्षा पण घेतली आणि आता तो मंदिरामध्ये पूजा करण्याच्या लेवलचा पण झालेला आहे तो. आणि काल का परवाच त्याचा मेसेज आलेला मला, तो सांगत होता की मी काय होतो 4 वर्षापूर्वी आणि तुमच्या सगळ्यांच्या असोसिएशनमुळे आता मी काय झालोय म्हणून. तर ही जी पर्सनल एक्सपिरियन्स येतो ना त्या व्यक्तीला तो तो शेअर करा असं वाटतो की मला हा आनंद इतरांना पण द्यावासा वाटतं म्हणून. आणि ही जी करुणा असते ना ही खरी करुणा आहे. कारण ह्याचा फायदा फक्त मनालाच नाही, इंद्रियांनाच नाही, तर आत्म्याला मिळत असतो. एक आपलं एक भजन आहे गोद्रुमे नित्यानंद म्हणून. ओके, त्याच्यामध्ये हे बेंगॉली भजन आहे, त्याच्यात लिहिले जीवे स्वरूप सॉरी जीवे दया कृष्ण नाम सर्वधर्म सार. जीवे म्हणजे जीवा करता जर का तुम्हाला दया करायची असेल तर कृष्ण नाम त्यांना द्या. आणि हे कोण सांगतंय तर सर्व धर्मसार. सगळ्या धर्मामध्ये जेवढे पण आपण शास्त्र वाचतो, ऐकतो, बोलतो वगैरे त्याचं सार म्हणजे कृष्ण नाम. म्हणजे खरी दया जर कोणाला दाखवायची असेल कोणावरती तर त्याला कृष्णाचं नाव द्यायचं. आता आपण बरेच फिलॅन्थ्रॉफिक लोक बघतो आपण, जी लोकांना खायला देतात, राहायला देतात, त्यांचं संगोपन करतात. हे सगळं चांगलं आहे, नो डाऊट अबाउट इट. पण हे समजलं पाहिजे की हे शरीराच्या लेवलवरती आहे. तुम्ही हे करण्यामुळे त्याला असं काय मिळतंय की ज्यामुळे त्याला परत शरीर मिळणार नाही, ह्या स्टेजमधनं तो बाहेर पडू शकेल. जे पण त्या शरीराकरता तुम्ही करताय त्याचं मूळ कारण तुम्ही जर का ऍड्रेस करत नसाल तर म्हणजे काय झालं की या जन्म मृत्यूच्या चक्रामधनं, शरीर मिळण्याच्या ह्या चक्रामधनं तुम्ही त्याला बाहेर काढत नाही आहात. त्याला बाहेर काढणं म्हणजेच विचारणं की बाबा हे शरीर का मिळालं त्याला, ज्याच्यामुळे तो ह्या स्टेजला पोहोचलेला आहे. ते शरीर मिळू नये त्याच्याकरता तुम्ही काय करताय हा प्रश्न विचारला ना, आणि त्या प्रश्नाचं उत्तर देता का देता जर का त्याला आपण मेडिसिन दिलं तर ते बरोबर आहे. जर का फक्त कोणाला नुसतं आपण अन्न देत राहिलो दररोज तरी पुढची 50 वर्ष तो तुमच्यावर विसंबून राहणार अन्ना करता. तुम्ही काय करणार तुम्ही? त्यापेक्षा तुम्ही त्याला कृष्ण सेवेमध्ये गुंतवा, कृष्ण नाम त्याला चॅन्ट करायला लावा, ज्यामुळे तो ह्या जन्मात नंतर तो कधीच पुढे कृष्ण शरीरामध्ये येणार नाही. आणि ती खरी करुणा झाली. ती शिल प्रभुपादांनी एक्झॅक्टली हे केलेलं. ते संपूर्ण जगभर प्रवास केला त्यांनी
कृष्ण भगवद्गीता शिकवली, सगळ्यांना हरे कृष्ण महामंत्र दिला आणि चॅन्टिंग करायला लावलं. त्यांच्या सगळ्यांची आध्यात्मिक उन्नती केली आहे त्यांनी. आणि ही जी प्रामाणिक इच्छा असते एका भक्तामध्ये, की ती इच्छा त्या इच्छेमुळे तो सगळ्यांना हा आनंद द्यायचा प्रयत्न करत असतो. हरे कृष्ण. आध्यात्मिक साक्षात्कार, आपण प्रत्येक वेळी असं बोलत असतो ना, की कसं की एक दृष्टी असते एका व्यक्तीची, की करुणा बद्दल. तर कसं असतं की योगीमध्ये जी दृष्टी असते ती समम पश्यती असते. तो ह्याला एक आणि त्याला एक असं बोलत नाही, की बाबा हा माझा मुलगा आहे म्हणून मी याला जेवण देणार, आणि हा माझा कोणी लागत नाही म्हणून त्याला जेवण नाही देणार. ते तसं नसतं. किंवा हा माझा मुलगा आहे, मी ह्याच्याशी छान नीट बोलणार, वागणार, ह्याच्याशी नाही करणार, तसं नसतं. तर ती दृष्टी ती अजून एका लेवलवरती आपण न्यायली पाहिजे, आणि ती कृष्ण इथे एक्सपेक्ट करतोय समम पश्यतीमध्ये. तर आपण काय बोलतो की हा प्राणी आहे आणि हा माणूस आहे, मनुष्य आहे. तर ह्याला मारलं नाही, ह्याला मारायचं नाही मनुष्याला, पण हा प्राणी आहे, प्राण्याला मारलं तर चालेल. तर ती एक संकुचित दृष्टी असते. म्हणजे आपल्याला काय वाटतं की हे माझं सर्कल आहे, ह्या सर्कल मधल्या लोकांबरोबर मी छान राहणार, सर्कलच्या बाहेरच्या लोकांबरोबर मला त्यांचा काही संबंध नाही, त्यांना कसंही ट्रीटमेंट मिळालं तरी चालेल. म्हणून काय होतं की एक राष्ट्र, त्या राष्ट्रामध्ये जी लोक असतात ती बोलतात की ही माझी लोक, बाकीची सगळे दुसरी लोक. किंवा मी ह्या जातीमधला, तर ह्या जातीमधले लोक म्हणजे माझी लोक, बाकीचे सगळे बाहेरचे. किंवा स्टेट असो, रिजन, लँग्वेज, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या फिजिकल गोष्टींचं डिस्क्रिमिनेशन आहे. त्यामुळे आपल्या बरोबर कोण आहे, तर मी अमुक एका ग्रुप मधला, त्या ग्रुपची माणसं माझी, बाकी सगळे वेगळे. त्यामुळे ही जी दृष्टी आहे, ही दृष्टीच आपल्याला डिवाइड करते. आणि ते खरोखर युनाइट जर व्हायचं असेल तर आपण सगळे आत्मा आहोत आणि सगळे आत्मा कृष्णाचा सेवक आहे. ही दृष्टी म्हणजे खरी वैश्विक दृष्टी. वसुधैव कुटुंबकमचा खरा अर्थ हा आहे, की असं नाही की सगळ्यांना जेवण दिलं म्हणजे वसुधैव कुटुंबकम झालं. पण हा एक बघून घेऊया. तर 6व्या अध्यायाच्या 30व्या श्लोकात सुद्धा कृष्ण बोलला, यो माम पश्यति सर्वत्र सर्वम च मयि पश्यति. आणि इकडे कृष्ण बोलतोय स योगी परमो मतः. तर कृष्णाने काय केलंय 30व्या श्लोकामध्ये त्या श्रेष्ठतेवर भर दिलेला आहे. ओके, की सर्वोच्च योगी कृष्णाला सगळीकडे पाहतो आणि त्यांना तो ओळखतो. कृष्ण आणि परमात्मा हे एकच आहे ते तो ओळखतो. ओके, तर काय झालंय, कृष्णाने त्या व्यक्तीला सर्वोच्च योगी म्हणत नसला तरी तो बोलतोय की जो अशा व्यक्तीला सर्वत्र पाहतो तो कधीही त्याला हरवत नाही आणि तो योगी बरोबर सतत जोडलेला असतो. आणि कृष्णाने आता ह्या सर्वत्रता जी आहे ना त्याची जाणीव करून दिलेली आहे, की ही जी करुणेची दृष्टी जी व्यक्तीकडे असते, ओके, त्याला म्हणजे तो भक्तीची जी ही फळं मिळतात ना, तो प्रत्येकाला ती वाटायचा प्रयत्न करत असतो. की म्हणजे असं नाहीये की बाबा हे फक्त माझं आहे किंवा माझी व्यक्ती आहे त्यामुळे फक्त त्यांना द्यावं म्हणून. त्याची ऑब्जेक्टिव्ह असतं की हा सगळ्यांना आनंद मिळाला पाहिजे, कारण सगळे आत्मा आहेत आणि सगळे कृष्णाचे सेवक आहेत म्हणून. तर हा जो व्यक्ती जो कृष्णाला सगळीकडे बघू शकतो आणि सगळ्यांना कृष्णामध्ये बघू शकतो, ओके, तो भक्तीच्या दृष्टीने पण सेल्फिश नसतो. हा एक महत्वाचा मुद्दा आहे हा, की मी फिलॅन्थ्रॉफिस्ट असलो की मी फक्त फिजिकल लेवलवरती काम करतो, त्याच्यामध्ये सुद्धा तो डिस्क्रिमिनेशन करत असतो की ही व्यक्ती माझी आणि मी फक्त ह्या व्यक्तींनाच हेल्प करणार. फॉर एक्झाम्पल, कोणत्या जातीतली एक व्यक्ती असेल ती बोलेल ही माझी माणसं, फक्त मी ह्या जातीमधल्या लोकांना मदत करणार, बाकीच्यांना नाही. तर ही समदृष्टी नाही आहे कुठली. पण योगी काय करतो, नुसता फिजिकल लेवल नाही तर स्पिरिच्युअल लेवलवरती सुद्धा तो डिस्क्रिमिनेशन करत नाही. आणि हा सर्वात
मोठा परोपकार का, तर ह्याचं उत्तर कृष्णाने 18व्या अध्यायाच्या 69व्या श्लोकामध्ये दिलेलं आहे. न च तस्मान मनुष्येषु कश्चिन मे प्रियकृत्तमः. तो कृष्ण बोलतोय की प्रियकृत्तमः, ह्याच्यापेक्षा जास्ती प्रिय असं मला कोणीही नाही, जो मनुष्य हे नॉलेज सगळ्यांना देतो. तर कधी वेळ मिळाला ना तर 18व्या अध्यायाचे 68, 69, 70 आणि 71 ह्या 4 श्लोकांचा अनुवाद वाचा. त्यामुळे भगवंताला असा भक्त जास्ती आवडतो जो त्यांनी दिलेलं नॉलेज आहे तो सगळ्यांकडे पसरवतो. त्यामुळे मी मागे म्हटल्याप्रमाणे तुम्ही भगवद्गीता इथे शिकायला बसला आहात, त्याचा ऑब्जेक्टिव्ह हा नसला पाहिजे की मला भगवद्गीता शिकायची आहे. जर तसं जर असलं ना तर तुमचा ऑब्जेक्टिव्ह तुम्ही अचीव्ह केलाय की नाही फर्स्टली तुम्हाला कळणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला वाटेल की हा आता मी कृष्ण मला समजलाय आणि मी भक्ती करायला लागलोय त्याची, पण दॅट इज नॉट सफिशियंट. तुमचा ऑब्जेक्टिव्ह काय असला पाहिजे की हे नॉलेज मी आता अजून 10 जणांना पोहोचवणार. हा तुम्ही जर ऑब्जेक्टिव्ह ठेवला तर तुम्ही भगवद्गीता जास्ती चांगली शिकाल, जास्ती चांगली समजेल, का तर तुम्हाला इतरांना समजवायचं आहे. आणि त्यामुळे तुम्ही भगवद्गीता स्वतःच्या लाईफमध्ये जास्ती चांगलं इम्प्लिमेंट पण कराल तुम्ही. जेव्हा तुम्हाला कळेल की माझं वागणं वरनं माझी परीक्षा होईल आणि माझ्या परीक्षेमुळे भगवद्गीता आणि कृष्णाची आणि भक्ताची परीक्षा होईल, त्यामुळे तुम्ही तुमचं वागणं अजूनही चांगलं सुधारवाल. का तुम्ही कोणी असं तुम्हाला म्हटलं की काय हा भगवद्गीता शिकतो तरी पण असा विचित्र वागतो म्हणून, मग काय फायदा आहे भगवद्गीता शिकण्याचा, मी काय शिकणार नाही भगवद्गीता, असा कोणाचा समज होऊ नये. त्यामुळे आपलं पण प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन चांगलं असलं पाहिजे आणि दॅट इज ओनली पॉसिबल जेव्हा आपण इतरांना शिकवायचा प्रयत्न करतो. त्यामुळे ध्यान करणारा योगी चांगला, नो डाऊट अबाउट इट, पण त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे कृष्णाचा जो भक्त आहे, जो कृष्णाने दिलेलं नॉलेज प्रॅक्टिस पण करतोय आणि त्याला तो दुसऱ्यांना देतोय सुद्धा. कारण ध्यान करणारा योगी काय करतो, तो फक्त स्वतःला अप्लाय करतोय, तो इतरांना देत नाहीये. कृष्ण इथे बोलते नाही हे तुम्ही सगळ्यांना द्या नॉलेज म्हणून. हरे कृष्ण. आपण 33 आणि 34 श्लोक, मला माहित नाही आता जमेल की नाही, पण जरा जास्ती वेळ घेतला ह्याच्यामध्ये, तरी आपण चालू करू. कोणाला काही प्रश्न आहे? आता ध्यान योगामध्ये कृष्ण जे बोललाय ते संपलंय 32व्या श्लोकामध्ये. आता 33 आणि 34व्या श्लोकामध्ये अर्जुन एक प्रश्न विचारणार आहे कृष्णाला. प्रश्न म्हणण्यापेक्षा तो कृष्णाला सांगतोय की बाबा जे काय तू सांगितलंयस ते मला प्रॅक्टिकल वाटत नाहीये, खूप डिफिकल्ट आहे इम्प्लिमेंट करायला. आणि का, तर ते तो त्याचं कारण सांगतो. नंतर मग कृष्ण त्याला अॅक्नॉलेज करतो की बाबा हो तू जे बोलतोयस ते बरोबर आहे, डिफिकल्ट आहे पण इम्पॉसिबल नाहीये. आणि ते कसं इम्पॉसिबल नाहीये त्याचं उत्तर तो देतो तिकडे, ते 35 आणि 36व्या श्लोकात. आणि मग परत 37, 38 आणि 39व्या श्लोकामध्ये परत अर्जुन एक प्रश्न विचारतो आणि त्याच्यामुळे भगवद्गीतेला मोठी कलाटणी मिळते. त्या कलाटणीचं रूपांतर 46 आणि 47व्या श्लोकात होतं, जेव्हा कृष्ण भक्तियोगा करता दरवाजा उघडतो. आणि मग नंतर आपण भक्तियोगात शिकू. काही प्रश्न आहे का? प्रभूची तेच जे आता नेक्स्ट अध्यायामध्ये अर्जुनाने म्हटलंय तेच मनात येतं, कारण की हे एवढं सोपं नाही आहे. कारण की जस्ट प्रोफेशनल लाईफ किंवा घरातलं लाईफ, कोणी हा असा का बोलतो तो तसा का बोलतो, मग त्या व्यक्तीमध्ये आपण कृष्ण भगवान आहे हे बघणं आपल्याला म्हणजे शक्य होऊ शकतं. अशा दृष्टीने जस्ट विचार करत होती. हो, खरंय खरं. नाही, हे प्रॅक्टिकली खूप डिफिकल्ट आहे आणि आपण बोलल्याप्रमाणे त्या लेवलला म्हणजे स्टार्ट करण्याची जी लेवल आहे ना, त्या लेवलला पोहोचण्याकरता सुद्धा आपल्याला वेळ लागणार. त्यामुळे कसं झालंय की आपण ग्रॅज्युएशन लेवल स्टडी जी आहे तो टॉपिक आपण स्टडी करायला घेतलेला आहे, पण आपलं प्रायमरी एज्युकेशन सुद्धा पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे ते ऑब्व्हियसली जास्तीच डिफिकल्ट वाटणार आहे. आणि एक्झॅक्टली हाच प्रश्न अर्जुन मांडतोय. मला विचारायचं होतं, तुम्ही सुरुवात केली तेव्हा जसं तुम्ही म्हणालात
की सुखाबद्दल आपण जसं दारू पिणाऱ्या माणसाबद्दल तुम्ही सांगितलं एक एक्झाम्पल. हरे कृष्ण. हो हो, बोला ना. हा, तर म्हणजे माझ्याकडे 3 उदाहरणं आहेत. की एक आहे जो भक्ती करतो परमार्थ करतो पण दारू पितो. हा असा एक माणूस आहे की हा त्याला रोज दारू प्यायला लागतेच लागते. आणि तो भक्ती पण करतो. आणि म्हणजे आता त्यांचं वय खूप झालंय. पण त्यांचं असं म्हणणं आहे की जे भक्ती करतात, आता एक्झाम्पल अजून ते 3 एक्झाम्पल आहे त्यातलं दुसरं. ते नेहमी आजारी असतात. त्यांच्याकडे फायनान्शियली सपोर्ट नाहीये, मेंटली सपोर्ट नाही, हेल्थ त्यांची डाऊन असते. म्हणजे असे 2 लोक येतात. पहिल्याचं म्हणणं असतं की दुसरा भक्ती करतो ती खोटी आहे. कारण तो आजारी असतो, त्याच्याकडे काहीच नाहीये, त्याला काही मिळत नाही, त्याला सक्सेस मिळत नाहीये, तो फक्त भक्तीच करतोय. आणि मी दारू पितोय, नॉनव्हेज खातोय, सगळं करतोय, पण मी भक्ती करतोय. म्हणजे अभंग किंवा भजन वगैरे पाठ आहेत, पण मी दारू पिते, सगळं करतो. म्हणजे माझी भक्ती श्रेष्ठ आहे. तर ह्या दोघांमध्ये म्हणजे काय समजायचं? बरं. तर गंमत कशी झाली की तुम्ही कर्मयोग कर्मकांड वगैरे ह्या पण बोललो त्यावेळी तुम्ही नव्हतात ना, तर त्यामुळे हे प्रश्न होत आहेत की पहिली गोष्ट म्हणजे भक्ती काय आहे हे समजणं आवश्यक आहे. तर भक्ती अशी असते ती अहैतुकी असते. म्हणजे काय की कोणत्याही हेतू करता भक्ती केली जात नाही, ती कम्प्लीटपणे निस्वार्थीपणे केली जाते. तर जशी आई आपल्या मुलाकरता कसं करते की आईची हम्म. काही अपेक्षा नसते भक्ती त्याला मुलाचं संगोपन करण्यामध्ये. मुलाचं संगोपन व्हावं का तर तिचं त्याच्यावरती प्रेम असतं म्हणून ती करते. तर भक्ती आणि म्हणजे हा, सॉरी प्रभूजी, पण ह्याच्यामध्ये अजून एक प्रश्न आहे की आई वडील, म्हणजे मी बहुतेक वेळा असं बघितलंय की आम्ही सांभाळतोय ना तुला, तू मोठा झाल्यावर मला सांभाळ, नाहीतर तुला सांभाळण्याचा काय फायदा. म्हणजे असं सुद्धा मी म्हणताना ऐकलंय आई वडिलांना की हा हा मला सांभाळणार आहे म्हणून याला मी सगळं करून देतोय आता, म्हणजे मोठा झाला हा सांभाळेल. मग ते ते प्रेम कसं? आई तर निस्वार्थ प्रेम करते ना आपल्यावर. झालं बोलून तुमचं. हो हो. बर. तर त्याच आईला जाऊन विचारा की समजा एक ज्योतिष आला, हा 8 वर्षाचा किंवा 12-15 वर्षाचा मुलगा आहे आणि हम्म. ज्योतिषाने सांगितलं की मोठा झाल्यावरती हा मुलगा तुमचा सांभाळ करणार नाही. हम्म. ती आई किंवा 2 वर्षाचा मुलगा, कोणत्याही वयोगटातला मुलगा घ्या, आणि त्या हम्म. ज्योतिषाने सांगितलं की हा तुमचा मुलगा सांभाळ करणार नाही, तर आई काय करेल? टाकून देईल मुलाला का नाही? ती तर नाहीच टाकून देणार, ती सांभाळणारच. मग तेच झालं ना, उत्तर मिळालं ना तुम्हाला. हो, पण ही अपेक्षा करणं की हा तू मला सांभाळेल हा, म्हणून, किंवा अजूनही एक आहे की हा आता पण एवढं एक मिनिट, लहानपणापासून एक मिनिट, एक मिनिट. हा थोडा प्रश्न आपण थोडा कंट्रोल करूया वेळेच्या ह्याच्या करता, कारण बेसिकली हे जे तुम्ही प्रश्न विचारलेले आहेत ना, हे तर असं अंडरस्टँडिंग आहे की भक्ती म्हणजे काय ही पहिली गोष्ट समजायला पाहिजे आपल्याला. आपण भक्ती जी करतो कृष्णाची, ती कोणत्याही हेतूनी करत नाही. जर हम्म. कोणत्या हेतूने काही केलं गेलं तर ती भक्ती नसते, ते कर्मकांड असतं, देवाणघेवाण असतं. ओके. मंदिरात जायचं, कृष्ण सोडा, देवी देवतांकडे फुलं वाहायची, त्यांना भोगा द्यायचं, 4 पेढे द्यायचे, 5 रुपये 10 रुपये द्यायचे आणि लगेच हात जोडायचे आणि बोलायचं बाबा चल 2-4-5 लाख रुपये काढ, एक चांगली नोकरी दे, चांगली बायको दे, चांगलं मुलं दे. हे त्याला देवाणघेवाण हम्म. म्हणतात, ती भक्ती नसते. दुसरी गोष्ट, ओके, जी व्यक्तीला असं वाटतं की मी दारू पण पितो, नॉनव्हेज पण खातो आणि मला स्तोत्रपाठ आहेत म्हणून माझ्याकडे सगळं काही आहे, पैसा आहे वगैरे, आणि जी व्यक्ती ते करते आणि त्याला काही मिळत नाही, त्याची भक्ती श्रेष्ठ वगैरे, ही ही जी अ, ही जी वृत्ती आहे, अशा प्रकारे त्याचा हम्म. अर्थ काढण्याची ही वृत्ती आहे, ही निकृष्ट हम्म. ज्ञानामुळे येते ही. ओके. ज्या व्यक्तीला ज्ञान व्यवस्थित नसतं, तर समजा तुम्ही एक धनधान्याचं भांडार घेतलं ना, एक डबा घेतला समजा, किंवा हम्म. एक असं बॉक्स घेतला. त्या बॉक्समध्ये पहिल्यांदा तुम्ही खाली तांदूळ घातले, नंतर गहू हम्म. घातला,
नंतर मूग डाळ घातली, नंतर तूर डाळ घातली वरती, आणि हम्म. खायला तुम्ही एक भोग पाडला, तर त्याच्यातनं तुम्हाला पहिल्यांदा काय बाहेर पडणार? तांदूळ बाहेर पडणार, जे पहिलं टाकलंय तेच बाहेर पडणार. हा. नंतर तांदूळ संपल्यावरती काय होणार? काय बाहेर? मग हळूहळू जेवढे जिन्नस टाकले तेवढे हळूहळू एक एक म्हणजे करून नंतर खाली येणार. मग तांदूळाच्या संपत. वरती गहू होते म्हणून गहू हा. बाहेर पडणार, बरं असंच आहे. तर कर्माचं पण तसंच असतं. तर कोणत्या व्यक्तीने काही जास्ती चांगली कर्म केली आहेत आयुष्यामध्ये, त्याचं फळ त्याला ह्या जन्मामध्ये मिळतंय. ओके. मग ह्या हम्म. जन्मामध्ये त्या फळ मिळाल्यानंतर त्याचा उपयोग करून आध्यात्मिक प्रगती करण्याऐवजी ती व्यक्ती दारू पिण्यामध्ये किंवा नॉनव्हेज खाण्यामध्ये ती त्याचा पैसा घालवते, त्याचा पैशाचा वापर ती तशी करते ती व्यक्ती. तर काय होणार आहे त्याच्या पुढे? मग पुढच्या जन्मी काय होणार? म्हणजे आता केले ते हळूहळू एक एक करून बरोबर. म्हणजे मिळणार. आधी त्यांनी पुण्य केलेलं, ते पुण्य उपभोगतोय. पुण्याचा उपभोग होता होता त्याला पाप प्रवृत्ती त्याची जागृत झालेली आहे आणि तो पाप करत बसलाय. तर त्या पापाचं जे त्याला रिझल्ट आहे ते ह्या जन्मी किंवा पुढच्या जन्मी मिळणार. बरोबर. ती जी दुसरी हो व्यक्ती बरोबर. आहे त्याच्याकडे जास्ती पाप होतं, त्यामुळे ह्या जन्मी त्याला पापाची ती भोग मिळत आहेत, पण तो भक्ती पण करतोय. हा. त्याची ती भक्ती हम्म. त्याला आध्यात्मिक प्रगतीवरती नेणार. हम्म. आणि जर का त्यांनी पुण्य केलेलं असेल तर त्या पुण्यात पण सुद्धा त्याला थोडं फळ मिळतंय त्याला. हम्म. बरोबर. आता त्याचा हो. पुढच्या जन्मी काय होणार? त्याची पाप कमी झालेली असतील, पुण्य वाढलेलं असेल, भक्ती पण वाढलेली असेल, तो अजून पुण्य करेल किंवा आणि अजून भक्ती करेल तो. हो बरोबर. मग बरोबर. पुढच्या जन्मी काय होणार? ह्या व्यक्तीला, पहिल्या व्यक्तीला त्याला बहुतेक मनुष्य जन्म पण मिळणार नाही, पशु किंवा पक्षी किंवा खालच्या योनीमध्ये जन्म मिळणार, आणि ह्या व्यक्तीला कमीत कमी मनुष्य योनी मिळणार त्याला. आता तुम्ही कम्पेअर करा की कोणाची भक्ती चांगली आणि कोणाची नाही, मग तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. हो प्रभूजी, मिळालं मला उत्तर. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. 9:25 झालं. तर आपण 33वा श्लोक करून घेऊया आपण. राम. अर्जुन उवाच योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन एतस्याहं न पश्यामि चंचलत्वात् स्थितिं स्थिराम. अर्जुन अनुवाद. हरे कृष्ण. अर्जुन म्हणाला, हे मधुसूदन, तुम्ही सांगितलेली योग पद्धती ही मला अव्यवहार्य आणि असह्य वाटते, कारण मन हे चंचल आणि अस्थिर आहे. हरे कृष्ण. तर आता का तो असं बोलतोय हे आपण बघून घेऊया. तर शुचो देशे प्रतिष्ठाप्य 11व्या श्लोकापासून बोलल्यापर्यंत, योगी परमो मतः 32व्या श्लोकापर्यंत ही जी पूर्ण पद्धती आहे, त्या पूर्ण पद्धतीमध्ये काय तो बोलतोय? साम्येन मधुसूदन. साम्यत्व म्हणजे समदृष्टी ठेवणं इज मॅन्डेटरी. ओके. जोपर्यंत तुम्ही ते ठेवू शकत नाही आणि तुम्ही द्विधा मनस्थितीमध्ये असता आणि ही चांगलं का ही वाईट, का हे चांगलं आणि हे वाईट, हे जोपर्यंत तुम्ही ह्या लेवलवरती असता तोपर्यंत ती इक्वॅनिमिटीची दृष्टी येत नाही लोकांकडे. हा, ती तोपर्यंत मिनिंग तुम्ही आध्यात्मिक प्रगती करू शकत नाही आणि ह्या लेवलवरती तुम्ही पोहोचू शकणार नाही. आणि अर्जुन काय बोलतोय की हे जे साम्यत्व जे आहे त्या स्टेजला पोचण्याकरता आपण अनफिट आहोत. का? तर त्याच्यावरती मनावरती कंट्रोल करावा लागतो. एतस्याहम न पश्यामी, हे मला दिसत नाही की मी हे प्रॅक्टिकली माझ्या जीवनात मी कसं अप्लाय करू शकू. हा, चंचलत्वात स्थितीम स्थिराम. चंचल ह्या मनाची त्यांनी क्वालिटी इथे सांगितलेली आहे की त्याची जी स्थिती जी आहे, की तो चंचल असतो, तो कधीही एका गोष्टीवरती स्थिर राहत नाही. तो कंटिन्युअसली तो फिरत राहतो. आता कोण बोलतोय हे इम्पॉर्टंट आहे समजणं. अर्जुन बोलतोय. अर्जुन आपल्यासारखी ऑर्डिनरी व्यक्ती नाहीये. तो आध्यात्मिक दृष्ट्या सुद्धा अतिशय प्रगत आहे, भौतिक दृष्ट्या सुद्धा अतिशय प्रगत आहे, शारीरिक दृष्ट्या सुद्धा अतिशय प्रगत आहे, मिलिटरी वॉरफेअर मध्ये सुद्धा अतिशय प्रगत आहे.
आणि सगळ्यात मोठी गोष्ट, अतिशय इम्पॉर्टंट, ज्याच्या पकडे सगळ्या गोष्टी फिका पडतील, तो श्रीकृष्णाचा जिवलग मित्र आहे तो. म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारची हेल्प लागली तर तो लगेच कृष्णाकडे धावू शकतो, लगेच कृष्ण त्याच्याकडे येऊ शकतो आणि त्याला मदत करू शकतो. अशी व्यक्ती बोलते की मला हे अव्यवहार्य वाटतंय, हे मला शक्य होईल असं मला वाटत नाही. त्यामुळे आपल्याला आता कळेल, आता हे कळणं पण आवश्यक आहे हे, की जे पण कृष्णाने आतापर्यंत सांगितलंय, कर्मकांड, कर्मयोग, ज्ञानयोग पार्शली सांगितलंय तिकडे, आणि अष्टांग योग, ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टींमध्ये काय डिफिकल्टी आहे, त्यातनं काय बेनिफिट मिळू शकतो आणि त्याचे काय ड्रॉबॅक्स आहेत, सगळं सांगितलंय. आता म्हणून अर्जुनाला कळलंय की आत्मोपमेन सर्वत्र 32व्या श्लोकापर्यंत त्याला कळलेलं आहे की बाबा ही पिनॅकल आहे, हे सर्वात हायएस्ट लेवलची स्टेज आहे ही अष्टांग योगाची. त्यामुळे आता त्याला वाटतंय की कृष्णाने आता मोठा दरवाजा उघडावा भक्तियोगाचा आणि सांगावं, म्हणून तो आता कृष्णाला पण असे प्रश्न विचारतोय ज्याच्यामुळे कृष्ण भक्तियोगाचा दरवाजा उघडेल. आणि आपण जेव्हा 8व्या अध्यायात पोचू त्यावेळी आपण हे कंपॅरिझन नक्कीच करू. पण एक सिंपल सांगायचं झालं तर 8व्या अध्यायामध्ये अष्टांग योगाचं अजून एक छोटासा पार्ट कृष्णाने ऍड्रेस केलेला आहे. तो काय आहे तो आपण बघूया, आपण 37, 38 आणि 39व्या श्लोकामध्ये गेल्यावरती. आणि तिकडे त्यांनी सांगितलंय, कृष्णाने सुलभ हा शब्द वापरलाय त्यांनी. तर बोलते की कंपॅरिझन टू अष्टांग योग, भक्तियोग सुलभ आहे, म्हणजे अतिशय सोपा आणि गॅरंटीड रिझल्ट आहेत त्याचे. ठीक आहे. आता कसं झालंय, आपण परत बॅकग्राऊंड मध्ये आपण बघितलं, आपण 31व्या श्लोकामध्ये स्वतःबद्दल सांगितलंय, नंतर परमात्मा आणि तो वेगळा नाहीये हे सांगितलंय त्याने वगैरे. अष्टांग योगाच्या त्या लेवलकडे आलेले, जिकडे 32व्या श्लोकापर्यंत समान दृष्टीने योगी सर्वत्र पाहू शकतो, सर्वांकडे पाहू शकतो, सर्व प्राणी मात्रांकडे पाहू शकतो, ह्या स्टेजला आलाय. म्हणून तो बोलतोय की योयम योगस्त्वया प्रोक्तः, की बाबा ह्या स्टेजला तुम्ही मला हा सांगितलेला जो योग आहे तो समतेवर आधारित आहे तो, आणि ती समता ही मनावरती कंट्रोल केली तरच पॉसिबल आहे मला. आणि म्हणून तो बोलतोय की माझं मन खूप चंचल आहे, ह्या अभ्यासासाठी जे आवश्यक आहे असं स्थिर लक्ष आहे ते माझ्याकडे नाहीये. अर्जुन बोलतोय, मग आपण आपली इमॅजिन करू शकतो आपली काय लेवल असेल तर. तो तो बोलतोय की हे सगळं जे आहे ते अव्यवहार्य आहे आणि मला अंमलात आणणं कठीण वाटतंय. त्यामुळे अर्जुनाची द्विधा मनस्थिती कशी आहे, तर तो काय बोलतोय की समदृष्टीने मी म्हणजे मी एक वेळ प्राणी मात्रांकडे समदृष्टीने बघू शकतो, वाघ, सिंह, कासव आणि हत्ती आणि ससा ह्यांना मी एक वेळ समदृष्टीने बघू शकतो, सगळे प्राणी आहेत त्यांना ग्रुप करून. पण तो बोलतोय की जी समान दृष्टी ठेवणारी व्यक्ती असते, जी कृष्णांमध्ये सगळ्याला आणि सगळ्यांमध्ये कृष्णाला बघतो, ओके, ती जी समान दृष्टी आहे, तो बोलतो की मी ह्या समान दृष्टीने मी युधिष्ठिर आणि दुर्योधन दोघांना सारखं कसं समजून. आणि हा किती डीप आहे प्रश्न हे आपल्याला आता कळू शकतं, की बाबा ज्या व्यक्तीने म्हणजे अतिशय धर्माला राहून स्वतःचं आचरण केलेलं आहे, आतापर्यंत एकदाही खोटं बोलला नाही, एकदाही एकही पाप केलेलं नाही, अशी युधिष्ठिर ही व्यक्ती, जी देवता सुद्धा त्यांची पूजा करतात, नारद मुनी त्यांना येऊन भेटतात, अशी ती व्यक्ती आहे, इतकी निर्मळ व्यक्ती आहे. अशा व्यक्तीला मी दुर्योधनाबरोबर कम्पेअर कसं करू आणि समान कसं समजू मी त्यांना. दुर्योधनासारखी पापी व्यक्ती, ज्याच्यामध्ये चांगली प्रवृत्ती शोधून सुद्धा सापडणार नाही, अशा व्यक्तीला मी कसं युधिष्ठिराबरोबर कम्पेअर करू. तर हा त्याचा मेन क्वेश्चन आहे, ज्याच्यामुळे तो त्याला बोलतो की हे प्रॅक्टिकल नाहीये म्हणून.
आता हे मी डीपमध्ये जात नाही परत, कारण हे आपण आधी बोललेलो. तर वेगळ्या वेगळ्या श्लोकांमध्ये साम्यत्व बद्दल कृष्ण भगवद्गीतेमध्ये आधी बोललेलं आहे. तर दुसऱ्या अध्यायाच्या 48व्या श्लोकामध्ये समत्वम योग उच्चते असं बोलले की इक्वली कोणी जर कोणाला बघू शकलं तर योग उच्चते, योगाची डेफिनेशन म्हणजे ती आहे. नंतर 5व्या अध्यायाच्या परत 19व्या श्लोकामध्ये कृष्ण परत बोलतो साम्ये स्थितम, येशाम साम्ये स्थितम. तर तो काय बोलतोय की ज्या गोष्टी म्हणजे भौतिक गोष्टी एस्पेशली यश अपयश सुख दुःख वगैरे ह्यांना समान दृष्टिकोनातनं बघणं म्हणजे खरं साम्यत्व आहे. नंतर परत तो कृष्ण ह्याच्याबद्दल पण 6व्या अध्यायामध्ये परत बोलतो, 7व्या 8व्या 9व्या श्लोकामध्ये जितात्मनः प्रशांतस्य परमात्मा समाहितः. मिनिंग ही जी समता जी आहे त्या व्यक्ती जेव्हा तो उष्णता थंडी वगैरे ह्या सगळ्यांना एकत्रपणे समान दृष्टीने बघू शकतो ती व्यक्ती जितात्मनः आहे. त्यांनी व्यक्तीने आत्म्यावरती विजय म्हणजे ती व्यक्ती आत्म्याच्या लेवलवरती काम करते. नंतर परत तो हेच बोलतो योग युक्त इत्युच्यते योगी समलोष्ट्राश्म कांचन. 8व्या अध्यायामध्ये सम म्हणजे इक्वल, लोष्ट्र अश्म आणि कांचन, मोठा दगड छोटे छोटे दगड किंवा सोनं ह्या सगळ्यांना एका दृष्टीने बघणारी व्यक्ती म्हणजे ती योगी आहे आणि तो म्हणजे खरा म्हणजे समत्व आहे ते. नंतर तो अजून एक स्टेप पुढे जाऊन सांगते सुहृन मित्रारुदासीनम मध्यस्थ द्वेष्य बंधुषु साधुष्वपी च पापेषु समबुद्धीर विशिष्यते. सम परत ओके, अशी व्यक्ती जी आपले मित्र आहेत, सुहृत आहेत किंवा मध्यस्थ आहेत, द्वेष करणारे आहेत, आपले बंधू आहेत, साधू लोक आहेत, पापी लोक आहेत, या सगळ्यांना समतेने जो बघू शकतो ती व्यक्ती समत्वाच्या लेवलवरती पोहोचलेली आहे. ओके, तर हे कृष्णाने आधी समत्वाचं डेफिनेशन करताना सांगितलेलं आणि हे अर्जुनाला व्यवस्थित आठवतंय. तर कृष्ण आता अर्जुन त्याचं प्रॅक्टिकल ऍप्लिकेशनच्या बद्दल आता बोलतोय की मी युधिष्ठिर आणि दुर्योधनाला मी कसं सेम समजू म्हणून. हे मी स्किप करतो मी आता, कारण आपण 34व्या श्लोकामध्ये आपण हे परत बोलणार आहोतच आपण की मनाच्या काय क्वालिटीज अर्जुनाने सांगितलेल्या आहेत. तर 3 क्वालिटीज आहेत त्याबद्दल 33 आणि 34व्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याचं जे हायेस्ट लेवलचं जी क्वालिटी आहे ती भक्ती योगामध्ये एंटर करताना जी होते त्याबद्दल सुद्धा आपण पुढे बोलूच आपण. ना भक्ती योग मध्ये सुद्धा मनावर नियंत्रण ठेवलं जातं आणि अष्टांग योगामध्ये सुद्धा मनावर नियंत्रण ठेवलं जातं. पण दोन्ही सेम आहेत का वेगळे आहेत का? तर जो प्रिन्सिपल आहे तो सेम आहे, पण त्याचं जे ऍप्लिकेशन आहे ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं आहे. ठीक आहे, तर अष्टांग योगांमध्ये काय होतं, आपण बाह्य ज्या गोष्टी असतात त्यांना समान दृष्टीने पाहण्याची ती दृष्टी ती विकसित करत असतो आपण, त्यावरती आपलं जनरल फोकस असतो. आणि नंतर मग आपल्याला कळतं की ह्या सगळ्या गोष्टी सेम आहेत, सगळं जे आहे हे भौतिक म्हणजे पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे. त्यावेळी मग नंतर आपल्याला त्याबद्दल काही आकर्षण निर्माण होत नाही. ज्याच्यामुळे काय होतं, योगी आहे तो बाहेरच्या गोष्टींना दुर्लक्ष करू शकतो आणि आत्म्यावरती लक्ष केंद्रित करून नंतर मग आपण तो आत्म्याच्या लेवलवरचा आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि मग त्याप्रमाणे तो परमात्माचा शोध घेत राहतो तो. ठीक आहे, तर ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये असं एक प्रकारची एक डिस्टन्स क्रिएट करणं आपल्यापासून आणि भौतिक गोष्टींपासून, त्यापासून एक काइंड अलिप्त राहणं, विभक्त होणं आणि आपल्या आतमध्ये जी आपला आत्मा परमात्मा आहे त्याची जाणीव होणं चालू करणं, ह्याच्यावरती फोकस असतो. भक्ती योगामध्ये वेगळं असतं. भक्ती योगामध्ये आपण सगळ्यांना समानता त्या लेवलवरती बघण्याचा प्रयत्न आपण करत नाही. आपण असं नाही की ते वेगळे वेगळे आहेत अशी दृष्टी नसते, पण आपला जो फोकस असतो तो त्यांना एकच समान दृष्टीने बघण्याचा फोकस नसतो. इन्स्टेड त्या सगळ्या गोष्टींना कृष्णाबरोबर लिंक करणं आणि कृष्णाच्या सेवेमध्ये त्यांना वापरणं ह्याच्यावरती फोकस असतो. आणि हा खूप मोठा डिफरन्स आहे. एखाद्या गोष्टीला रिजेक्ट करणं सिंपल असतं,
पण त्या गोष्टीला एक्सेप्ट करणं आणि ते कृष्णाच्या सेवेमध्ये लावणं ते जास्ती ऍडव्हान्स्ड असतं. तर अष्टांग योगामध्ये काय असतं की फोकस असतो मनाला शांत करणं आणि मनाला म्हणजे एकदम काम ठेवणं आणि साधनेवरती लक्ष करणं असतं त्याचं. पण भक्तियोगामध्ये काय असतं, मनाची प्रवृत्तीच बदलली जाते. त्याचं आकर्षण काय असतं, भौतिक गोष्टींच्या ऐवजी कृष्णाकडे असतं. तो हे बोलत नाही की ही भौतिक जगत आहे हे नॉनसेन्स आहे, वेस्टेज आहे म्हणून. कोणतीही कृष्णाने उत्पत्ती केलेली कोणतीही गोष्ट नॉनसेन्स असूच शकत नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला त्याचाच फायदा असतो. मग त्या गोष्टीचा वापर कृष्णाकरता कसा करणं हा दृष्टिकोन ठेवणं, त्या दृष्टीने विचार करणं आणि त्याला कृष्णाच्या सेवेत अप्लाय करणं हे भक्तियोगी करत असतो. ज्यामुळे काय होतं, आपण मागच्या आठवड्यात बोललो ना की प्रभुपादांनी एक ट्रक बघितला आणि लगेच त्यांना जगन्नाथ बलदेव सुभद्रा यांची रथयात्रा त्या अशा मोठ्या ट्रकवरती काढण्याची त्यांना आयडिया आली, इच्छा निर्माण झाली त्यांना, आणि त्याप्रमाणे त्यांनी प्रयत्न केला. आणि म्हणून आज जगभरामध्ये 50-100पेक्षा जास्ती देशांमध्ये रथयात्रा जी होते ती प्रभुपादांनी चालू केल्यामुळे होते. प्रभुपादांनी हा ट्रक बघितला आणि ही रथयात्रेचा विचार आला त्यांना आणि म्हणून ती चालू झालेली. तर भक्त ह्या दृष्टीने सगळ्या गोष्टी करतो. आता होतं काय की अष्टांग योगी भौतिक गोष्टींपासून स्वतःची नजर हटवतो आणि मनाला शुद्ध करायचा प्रयत्न करतो. भक्तियोगी काय करतो, ह्या सगळ्या गोष्टींना कृष्णाकरता वापरतो. दोन्ही गोष्टींमध्ये अलिप्त राहणं, स्वतः करता ती भौतिक गोष्ट वापरणं हा विचार येत नाही दोघांच्याही मध्ये. पण भक्तियोगी त्याचा राईट यूज जो आहे तो करतो. अष्टांग योगी त्याला रिजेक्ट करतो त्याला. आणि हा मेन डिफरन्स आहे दोघांमध्ये. तस्याहम सुलभ पार्थ नित्ययुक्तस्य योगिनः हा प्रकार जो आहे पूर्ण पाठ सुलभ तेव्हा बनतो जेव्हा त्याचा पॉझिटिव्ह वापर आपण करायला चालू करतो. जेव्हा रिजेक्शनच्या मार्गावरती असतो अष्टांग योगाच्या मी सांगितल्याप्रमाणे, तोपर्यंत तो पाथ जो आहे, ती प्रोसेस आहे, ती डिफिकल्ट बनते आपल्याला. आता हे आपण का शिकतोय हे सगळं कोण सांगू शकेल की बाबा अष्टांग योग डिफिकल्ट आहे, मग ठीक आहे, असला तर असला, माझा काय संबंध त्याच्यात, तुम्ही असं विचारू शकता, राईट? पण मग त्याच्याकरता आपल्याला समजलं पाहिजे आपण कलियुगात राहतोय. आता कलियुगाची काही वैशिष्ट्ये आहेत, प्रत्येक युगाची वैशिष्ट्ये आहेत, काही कलियुगाची पण अशी वैशिष्ट्ये आहेत. पहिलं गोष्ट म्हणजे काय की आयुष्य अत्यंत अल्प असतं. ते किती अल्प आहे त्याचा तुम्ही थोडा विचार करा. कर्दम ऋषी म्हणजे देवहूतीचा नवरा, कर्दम ऋषींनी त्यांच्या पोटी विष्णू कपिल मुनींच्या रूपात त्यांनी जन्म घेतला. कर्दम ऋषींनी 60,000 वर्ष तपस्या केली आणि मग देवहूतीशी लग्न केलं त्यांनी. ठीक आहे, तर ती गोष्ट म्हणजे आपण डिटेलमध्ये कधी बोलू. 60,000 वर्ष त्यांनी तपस्या केली. तुम्ही इमॅजिन करू शकता त्यावेळी सत्ययुगामध्ये किती वय होतं लोकांचं. 1,00,000 वर्ष लोक जगायची सत्ययुगात, 10,000 त्रेतायुगात, 1,000 द्वापार युगात आणि 100 वर्ष कलियुगात. एक शून्य कमी कमी होत गेलं. तर हे आयुष्य अत्यंत अल्प आहे. नॉर्मल जीवन जगण्याकरता सुद्धा अत्यंत संघर्ष करावा लागतो. ओके, इतकी भौतिक प्रवृत्ती निर्माण झालेली आहे लोकांची की त्यामुळे लोकांकडे आध्यात्मिक प्रवृत्तीकडे त्यांचा कल खूप कमी असतो. किती लोकांना तुम्ही जाऊन भगवद्गीतेबद्दल बोलता आणि किती लोक इंटरेस्ट दाखवून तुमच्याकडनं ऐकत राहतात. किती लोकांना आम्ही बोलवतो क्लासला या, पण किती लोक येतात. देवापुढे नमस्कार करतील, नक्कीच करतील. का तर त्यांना देवाकडनं काहीतरी हवं आहे. एखाद्या ज्योतिषाने येऊन सांगितलं की बाबा तू ह्याच्या देवापुढे आता तू कितीही वेळा नमस्कार कर, तुला काही मिळणार नाही, तर दुसऱ्या दिवशी तो नास्तिक बनून जाईल तो. का तर त्याला काहीतरी हवंय देवाकडनं म्हणून. तर म्हणून ही योग पद्धती जी आहे ही कलियुगाकरता स्पेसिफिकली ही कठीण आहे. ह्याच्यामध्ये ज्या प्रकारे तुम्ही बसता, स्थानाची निवड करणं, भौतिक कार्यांपासून स्वतःला बाजूला ठेवणं वगैरे, इतक्या गोष्टी नियंत्रित कराव्या लागतात की त्याच्याऐवजी आपण
म्हणजे त्या प्रोसेसमध्ये प्रोग्रेस करणं व्हेरी डिफिकल्ट आहे, खूप डिफिकल्ट आहे. त्यामुळे आपल्याला आता अजून एक गोष्ट कम्पेअर केली पाहिजे की अर्जुन सारखी व्यक्ती ह्याला रिजेक्ट करते, तर अर्जुनाची कॅपॅबिलिटी काय होते आणि आपली कॅपॅबिलिटी काय आहे. तर अर्जुन इतका कॅपेबल होता तरी तो रिजेक्ट करतोय. मग आपण इतके कमी कॅपेबल असून सुद्धा आपण करू शकू का? सिंपल आहे ना, उत्तर नाही आहे. त्याला पूर्ण नॉलेज होतं, त्याच्या थोडे खूप चांगले गुण होते. राजघराण्यातला होता, एक योद्धा चांगला होता, दीर्घायुषी होता तो, आणि सगळ्यात महत्वपूर्ण म्हणजे पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचा एक सखा होता, तो मित्र होता. तरी सुद्धा तो बोलतोय की हे डिफिकल्ट आहे म्हणून आपण ह्या अडचणी काय काय असतात त्या आपण जाणून घेऊया. की एकांतवास आपल्याला मिळणं मुश्किल आहे. मुंबई सारख्या शहरामध्ये जर कोणी राहत असेल तर एकांतवास त्याला बाथरूम मध्ये सुद्धा मिळणार नाही. नंतर काय, कुठे अरण्यामध्ये जाणं, राहणं, गृहत्याग करणं शक्य नाहीये, इम्पॉसिबल आहे. आणि अर्जुनाकडे जास्ती सुविधा होत्या ह्या सगळ्या गोष्टी अचीव करण्याच्या, आपल्याकडे खूप कमी आहेत. तरी सुद्धा त्यांनी अष्टांग योग प्रॅक्टिकल नाही असं सांगितलं कृष्णाला. आणि गंमत अशी की समजा ठीक आहे, चल बोलायचं म्हणून काहीतरी तो कृष्णाकडे बोलला असं अज्युम केलं जरी आपण, तरी नंतर त्यांनी ही योग पद्धती प्रॅक्टिस मध्ये आणली का त्यांनी, ह्याचं कुठेही वर्णन केलेलं नाहीये. त्यामुळे आपल्याला समजलं पाहिजे की आपल्याला कलियुगामध्ये ही गोष्ट प्रॅक्टिकली अप्लाय करणं अशक्य आहे. जर 4 लोकांना जमलं जरी तरी आपण म्हणू की बाबा हा 4 लोकांना जमलं, बट मेजॉरिटी लोकांना शक्य नाहीये. हरे कृष्ण. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे? प्रभू, एक प्रश्न होता, बेसिक प्रश्न होता. हा. आता युद्ध चालू व्हायच्या अगोदर अर्जुनाने रिजेक्ट केलं होतं युद्ध करायचं, धनुष्यबाण खाली ठेवला होता. आणि त्यानंतर गीता चालू झाली आणि श्रीकृष्ण बोलतात की समदृष्टीने बघायचं. आणि नंतर ती पूर्ण गीता संपल्यानंतर पुन्हा अर्जुन जे आहे तो युद्ध करतो. तर हे थोडं म्हणजे थोडं माझ्या लक्षात आलं नाही की समदृष्टीचा संदेश देतात भगवान. आणि नंतर अर्जुन इकडेच भक्तियोगाची पॉवर कळून येते इकडे, की जी व्यक्ती गांडीव धनुष्य खाली ठेवून रथावरती रथोपस्थ उपाविशत, रथावरती तो बसला, मी युद्ध करणार नाही या ठाम निर्णयावरती आलेला, ती व्यक्ती ह्या प्रोसेसला पण रिजेक्ट करते. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा, 6 अध्याय झालेत भगवद्गीतेचे, अजूनही अर्जुन युद्ध करायला रेडी झालेला नाहीये. इनफॅक्ट त्याचं तर अजून स्ट्रॉंग ओपिनियन झालेलं आहे की मी युद्ध करणार नाही म्हणून. अशा व्यक्तीला पुढचे 10-12 अध्यायांमध्ये कृष्णाने पूर्णपणे कन्व्हिन्स करून त्याला युटर्न घ्यायला लावली. तर तुम्ही त्या पॉवर ऑफ भक्तियोग काय असेल ते समजू शकता तुम्ही. प्रभूजी, म्हणजे आय एम नॉट दॅट ऑफ दॅट लेवल, पण अर्जुन समजा कन्व्हिन्स झाला असता, आय मीन विथ अष्टांग योग, याचा अर्थ असा की त्यांनी युद्ध नसतं केलं. पण ते कृष्णाच्याच कंट्रोलमध्ये आहे ना, ते त्याला कन्व्हिन्स होऊन द्यायचं का नाही द्यायचं ते. कारण कृष्णाचा ऑब्जेक्टिव्ह काय होता, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय. सगळ्यात मोठा इम्पॉर्टंट पॉइंट धर्म संस्थापनार्थ आहे. जर का कृष्णाला अष्टांग योग आपल्यासारख्या व्यक्तींनी कलियुगामध्ये अप्लाय करावा असं जर वाटत असतं तर त्यांनी अर्जुनाला अष्टांग योग शिकून झाल्यानंतर कन्व्हिन्स करवलं असतं. पण त्यांनी नाही केलं तसं, कारण कृष्णाला वाटत नाहीये की आपण अष्टांग योग करावा. कृष्णाला माहिती आहे आणि त्याला वाटतंय की आपण भक्तियोग करावा, म्हणून त्यांनी अष्टांग योगाच्या वेळी अर्जुन कन्व्हिन्स होईल असं त्यांनी होऊच दिलं नाही.
खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणून मी सांगतो ना, भगवद्गीता आणि फॉर दॅट मॅटर महाभारत हे कलियुगातल्या लोकांकरता अक्कल यावी, समजावं म्हणून हे घडवून आणलेलं आहे. प्रभूजी, मग दुसरा प्रश्न, वेळ झालाय ना मला माहिती, पण कोणी एखादा चुकतोय तर म्हणजे त्याला नेग्लेक्ट करायचं नाही, त्याला आपण प्रतिउत्तर द्यायचं, असा अर्थ झाला का? नाही, असं नाहीये. प्रॅक्टिकली असं नाहीये. मेन काय आहे, तुमच्या ऍक्शन्स वरती तुम्ही कॉन्सन्ट्रेशन जास्ती टाकण्यापेक्षा तुमच्या मोटिव्ह वरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट जास्ती करा. तुम्हाला त्या समोरच्या व्यक्तीला जर का चुकत आहे म्हणून त्याला इम्प्रूव्ह करायचंय, तर तुमचा त्याच्या मागे मोटिव्ह काय आहे? इज इट अ सेल्फिश मोटिव्ह और आर यू हेल्पिंग हिम ग्रो स्पिरिच्युअली? मिनिंग त्या व्यक्तीला कृष्णाकडे येण्यामध्ये काय मदत होणार आहे का त्याची? हा प्रश्न तुम्ही आधी विचारा आणि मग तुम्ही डिसाईड करा. मग तुमचं ते सेल्फलेस इंटेन्शन असेल, मग त्या तुमच्या त्या सेल्फलेस इंटेन्शन रिलेटेड जी तुमची ऍक्शन असेल, त्या ऍक्शनला फळ कसं द्यायचं ते कृष्ण ठरवेल. तुम्ही नका त्याची काळजी करू. आपल्याला काय होतं की माझ्या दृष्टीने ती व्यक्ती चुकली, मी त्याला धडा शिकवणार, मी त्याला हे बोलणार, मी त्याला ते करणार, मग माझ्या मनाला शांती मिळेल. तिकडे काय होतं, एक सेल्फिश मोटिव्ह आलेला असतो की मला त्याला सुधरवायचंय का, तर मी त्याच्यापेक्षा किती चांगला, माझ्या मनाला कशी शांती मिळेल त्याचा इगो सप्रेस केल्यानंतर, आणि माझा इगो कसा छानपणे राहील व्यवस्थित, ही आपलं मोटिव्ह असतं. ते नसलं पाहिजे. तो सेल्फिश मोटिव्ह झाला. आणि प्रभू हा बोला. नाही नाही प्रभूजी, तुम्ही 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 आधी कम्प्लीट करा. नाही, आणि आपलं काय होतं आपण ना, की आपण ह्या लेवलवरनं वरती चढायला, शारीरिक लेवलवरनं आध्यात्मिक लेवलवरती पोहोचायला आपल्याला जास्ती वेळ लागतो आपल्याला. त्यामुळे हे सगळे प्रश्न निर्माण होतात. कोणताही प्रश्न, कोणतीही सिच्युएशन तुमच्या मनामध्ये जेव्हा येते ना आणि एक प्रश्न म्हणून निर्माण होतो ना, तुम्ही 1, 2, 3 प्रश्न स्वतःला विचारा आणि त्याच्या उत्तरावरनं तुम्हाला ऑटोमॅटिकली त्या प्रश्नाचं उत्तर मिळेल. की तुमच्याकडे भरपूर ऑप्शन्स असतील कोणत्याही सिच्युएशनला रिॲक्ट करण्याकरता. प्रत्येक ऑप्शन इव्हॅल्युएट करण्याकरता तुम्ही हा प्रश्न विचारा, ह्याच्यामुळे माझी आध्यात्मिक प्रगती कशी होणार आहे, ह्याच्यामुळे माझी कृष्णाकरता भक्ती वाढणार आहे का नाही वाढणार आहे, ह्याच्यामुळे समजा समोरच्या व्यक्तीशी मी इन्सिडेंट झालेला आहे आणि त्याच्याशी रिॲक्ट करतोय, तर त्याला आध्यात्मिक प्रगती करण्यामध्ये काय फायदा होणार आहे. जर ते नसेल ना, तर एवढं काळजी करण्याची आवश्यकता नाहीये. रिॲक्ट करण्याची काही गरज नाहीये. आपल्याला काय होतं ना, की समोरची व्यक्ती चुकली तर मी त्याला धडा शिकवणार, ही एक आपली एक प्रवृत्ती निर्माण झालेली असते. त्याची काही गरज नाहीये. आपल्याला हे समजलं पाहिजे की तो मनुष्य माझ्याशी कसा रिॲक्ट करणार, कधी रिॲक्ट करणार, किती रिॲक्ट करणार, हे सुद्धा कृष्णाच्या कंट्रोलमध्ये आहे. आणि ह्या जोपर्यंत तो कृष्णाचा इनव्हिजिबल हँड आपल्याला दिसत नाही ना, तोपर्यंत आपल्याला नेहमी हेच वाटत राहणार की मी त्याला करेक्ट करणार. का करेक्ट करायचं त्याला? त्या व्यक्तीने तुम्हाला तुमचं जे आधीच्या जन्मीचं कर्म आहे ते फक्त येऊन कुरिअर किंवा पोस्टवाला कसा डिलिव्हर करतो तसं डिलिव्हर केलंय. तुम्हाला 4 शब्द, अपमान करणारे शब्द त्यांनी वापरले किंवा 4 थोबाडीत मारल्या किंवा तुमच्याशी असे पॉलिटिकली बिहेव केलं प्रोफेशनल लाईफमध्ये, ज्यामुळे तुमचा जॉब गेला, काही गेला, तर व्हॉट डू यू थिंक, हे कृष्णाच्या कंट्रोलच्या बियॉन्ड आहे का? हे डू यू थिंक की हे कृष्णाला नको होतं तरी सुद्धा त्या माणसाने करू शकला? तो इम्पॉसिबल आहे. बिकॉज कृष्णा वॉन्ट्स दिस टू हॅपन इन युअर लाईफ, म्हणून ती गोष्ट झालेली आहे. त्यामुळे देर इज नो नीड टू रिॲक्ट टू एनीबडी. हा प्रश्न आपण आपल्याला प्रत्येक इन्सिडेंट होत असताना, होण्याच्या आधी, झाल्यानंतर हा प्रश्न कॉन्स्टंटली विचारला पाहिजे. त्याच्यामुळे मग नंतर आपली लेवल वाढत जाईल आपली, किंवा नंतर मग आपण विचार करू की बाबा ह्या गोष्टी सगळ्या कृष्ण कंट्रोल करतोय, मी का रिॲक्ट करतो त्याच्यावरती. सिंपल आहे बोलायला, आय अॅक्नॉलेज इट, डिफिकल्ट टू प्रॅक्टिस, बट ग्रॅज्युअली
प्रॅक्टिस करत 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 राहिल्यावर ग्रॅज्युअली वी विल इम्प्रूव्ह. हरे कृष्णा. Hare Krishna, Krishna